नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळच्या काही ठळक घडामोडींकडे. पावसाळी अधिवेशनात आमदारांनी केली औचित्याच्या मुद्द्यावर मागणी. साचलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्यानं तरुणीचा मृत्यू. आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं हायटाईडचे वेळापत्रक केलं जाहीर. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळाची घोषणा 1.5 वर्षापूर्वी झालेली असून त्याची स्थापना करून अंमलबजावणी करावी, तसंच घरेलू महिला कामगारांच्या मंडळाची देखील स्थापना करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे. पावसाळी अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी वृत्तपत्र विक्रेते आणि असंघटित कामगारांचा मुद्दा मांडला. ठाणे मुंबईसह राज्यभरात सुमारे 2.5 लाख वृत्तपत्र विक्रेते असून ते ऊन वारा पावसाची चिंता न करता घरोघरी नियमितपणे वृत्तपत्र वितरित करत असतात. कोविड काळातही त्यांनी जीवाची पर्वा न करता असामान्य धैर्यानं वितरणाचं काम केलं. गरीब मध्यमवर्गीय गटातील या विक्रेत्यांना आर्थिक सामाजिक समस्या भेडसावत असल्यानं इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांचे देखील भविष्य सुरक्षित होणं गरजेचं आहे. सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यानंतर वृत्तपत्र विक्रेते कल्याणकारी मंडळाची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. मात्र 1.5 वर्ष उलटूनही मंडळाची स्थापना झालेली नाही. या मंडळाची तातडीनं स्थापना करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केळकर यांनी अधिवेशनात केली. ठाणे मुंबईसह राज्यभरात घरेलू महिला कामगारांची संख्या देखील मोठी आहे. हे कामगार असंघटित असल्यानं त्यांचं भविष्य अंधारात आहे. या असंघटित कामगारांसाठी देखील कल्याणकारी मंडळ स्थापन करावं अशी मागणी केळकर यांनी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्यानं 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामुळे संपूर्ण मुंब्रा परिसरात तीव्र खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि वीज कंपन्यांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा येथील यास्मिन पार्क परिसरात राहणारी आलिया ही काही खासगी कामानिमित्त इमारतीबाहेर पडली होती. परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. याच पाण्यात विजेचा करंट उतरला. पाण्यातून जात असताना आलियाच्या या विजेच्या प्रवाहाशी संपर्क आला आणि तिला जोरदार धक्का बसला. ती जागीच कोसळली. स्थानिक नागरिक आणि तिच्या कुटुंबियांनी तिला तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. या घटनेनं तिच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आलियाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ आणि संतापाचं वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी टोरंट पॉवर लिमिटेडच्या अधिकाऱ्यांविरुद्ध FIR दाखल केले. स्थानिकांनी घटनास्थळी आणि रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. प्रशासन आणि वीज कंपनीच्या दुर्लक्षामुळेच निष्पाप मुलीचा जीव गमवावा लागला असे आरोप करत नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. अनेकांनी पावसाळ्यात वीज पुरवठा व्यवस्थापनाबाबत प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केलेत. मुंब्रा परिसरात पावसाळ्यात नियमितपणे पाणी साचण्याची समस्या आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्यात, तरीही योग्य उपाययोजना न झाल्यानं ही दुर्घटना घडली असा स्थानिकांचा दावा आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. या घटनेनं मुंब्रा परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षेची चिंता वाढली आहे. पावसाळ्यातील पाणी साचलेल्या भागात वीज गळती होण्याची शक्यता लक्षात घेता वीज कंपनी आणि पालिकेनं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक सामाजिक संघटनांनीही प्रशासनाला जाब विचारलाय. उनको करंट लगा, हमने तुरंत केबल वो बोलने के बाद भी 4 घंटे के बाद में आए और उन लोग केबल बंद करके वैसे छोड़ के गए. मैं बोला भाई इसको हटा दो, इसको बंद करो, इसको बंद करके क्लिपिंग करो, कुछ तो करो. तो ये टोरंट जो है ये अपने काम में फेल है. बस इनका यही काम है, बड़ा बड़ा बिल बना के भेजना और लोकल लोगों को परेशान करना. जी मैं क्या बोल रहा हूँ, ये जो ऊपर से जो लाइन जा रही है पत्रे के ऊपर से, ये दूसरे विंग में, तो इनका कहना है कि ये MSCB की लाइन है, तो टोरेंट इस पे काम क्यों नहीं कर रही है? MSCB की लाइन है. अभी कौन है? टोरेंट MSCB का जो PDVD का बिल है, कहना है ना, PDVD का बिल जो है MSCB का वो कौन वसूल रहा है? MSCB का जो थक बाकी है वो कौन वसूल रहा है? तो फिर अभी जवाबदार कौन है? नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है. मैं आप लोगों के माध्यम से, मीडिया के माध्यम से गुजारिश करूंगा को मैं आम लोगों से, जो लोकल जनता मुंब्रा को सकी जो लोकल लोग हैं, मैं इनसे गुजारिश करूंगा कि आओ हमारे साथ में, और टोरंट के ऑफिस के ऊपर हमको ताला लगाना ही पड़ेगा. अब बहुत वक्त हो गया, बहुत एक जान चले गई, नौजवान बच्ची की जान गई है. ऐसा कब तक चलेगा? टोरेंट अपने काम में, अपने सर्विस में लोग टोरेंट की लापरवाही की वजह से पहले भी काफी जान अभी इससे पहले भी काफी जान गई है टोरेंट की लापरवाही. आप एक बताओ ना, टोरेंट से बिना पूछे क्या कोई एक वायर भी लगा सकता है या डाल सकता है? क्या आप लोग मीडिया वाले चीज जानते हैं कि नहीं, बताइए. तो केबल ऊपर से आया, अंदर से आया, बाहर से आया, किधर से आया, ये किसकी जवाबदारी है?
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डानं जुलै ते सप्टेंबर या काळातील हाय टाईडचं वेळापत्रक जाहीर केलं असून तब्बल 38 दिवस समुद्र आणि खाडीला मोठी भरती येणार आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह जिल्ह्यातील परिसरासाठी हे दिवस संवेदनशील मानले जात आहेत. ठाणे, कळवा, मोरा, कोळशेत तसंच कल्याण डोंबिवली परिसरातील खाडीकिनारी सखल भागामध्ये भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचणं, रस्ते जलमय होणं आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. पालिकांनी पंपिंग स्टेशन्स, नाले आणि जलनिस्तारण यंत्रणेची पाहणी सुरू केली असून हाय टाईडच्या दिवसात विशेष नियंत्रण करत कार्यरत ठेवण्यात येणार आहे. विटावा, कळवा, मुंब्रा रेतीबंदर तसंच कल्याण परिसरातील खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. तसंच मच्छीमार आणि पर्यटकांनी या काळात समुद्र आणि खाडी परिसरात जाणं टाळावं असंही प्रशासनानं स्पष्ट केलंय. जुलै ते सप्टेंबर दरम्यान 38 दिवस भरती येणार आहे. जुलैमध्ये 11, ऑगस्टमध्ये 14 आणि सप्टेंबरमध्ये 13 दिवस 4 मीटर उंचीपेक्षा मोठी भरती राहणार आहे. यातील सर्वाधिक उंचीची भरती 15 जुलै रोजी दुपारी 2:21 होणार असून लाटांची उंची 4.86 मीटर इतकी असेल. तसंच 13 ऑगस्ट रोजी 4.71 मीटर तर 11 सप्टेंबर रोजी 4.48 मीटर उंचीची भरती अपेक्षित आहे. TET परीक्षा न दिलेल्या शेकडो सेवाशिष्ट शिक्षकांची पदोन्नती थांबवण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या शिक्षकांना मुदत देऊन त्यांच्या सेवेला संरक्षण द्यावं अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात माहितीच्या मुद्द्याद्वारे केली आहे. राज्यातील शिक्षकांना TET परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. या परीक्षेबाबत कुणाचाही आक्षेप नसला तरी राज्यातील हजारो सेवाज्येष्ठ शिक्षकांची पदोन्नती या परीक्षेअभावी रोखण्यात आली आहे. अनेक वर्ष ज्ञानदानाचं कार्य करणाऱ्या या शिक्षकांना न्याय देण्याची गरज आमदार केळकर यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे सभागृहात व्यक्त केली. 14 मे 2024 रोजी शिक्षण संचालकांनी काढलेल्या परिपत्रकानुसार सेवाशिष्ट शिक्षकांची पदोन्नती रोखण्यात आली. हे परिपत्रक रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. तसंच न्यायालयानं शिक्षकांना परीक्षा देण्यासाठी 31 ऑगस्ट 2028 पर्यंतची मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर सेवाज्येष्ठ शिक्षकांना परीक्षेसाठी आणि पर्यायानं पदोन्नतीसाठी मुदत द्यावी आणि त्यांची सेवा संरक्षित करावी अशी मागणी केळकर यांनी केली आहे. घोडबंदर रोडवरील कासारवडोली पुलावर शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघातात 12 टन गुळानं भरलेला ट्रक दुभाजकाला जोरदार धडकून पुलाच्या कडेला लटकला. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवित अथवा दुखापत झाली नसून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यावरून डहाणूकडे निघालेला ट्रक पहाटेच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्यानं कासारवडोली पुलावरील दुभाजकावर आदळला. धडकेनंतर ट्रकचा पुढील भाग पुलाच्या खालील बाजूस लटकलेल्या अवस्थेत अडकून राहिला. ट्रकमध्ये सुमारे 12 टन गुळाचा माल होता. घटनेची माहिती सकाळी 9:15 वाजता ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाल्यानंतर तातडीनं पथक घटनास्थळी दाखल झालं. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, वाहतूक पोलीस, JCB, हायड्रा आणि क्रेनच्या साहाय्यानं ट्रक सुरक्षितपणे बाजूला करण्याचं काम सुरू करण्यात आलं. या अपघातामुळे काही काळ घोडबंदर रोडवरील वाहतुकीवर परिणाम झाला. वाहन चालकांना सावधगिरीनं प्रवास करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही YouTube, Instagram आणि Facebookवरही पाहू शकता. तर नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता, आमचा मोबाईल नंबर 7666213141.